मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप विरोधक करत असतात. असं असतानाच आज महायुतीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या रॅलीत 2 गुंड भिडण्याची घटना घडली आहे. त्यामुळे ठाण्यात अजूनही गुंडाराज असल्याचा अनुभव ठाणेकरांनी घेतलाय. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी तलावपाळी परिसरातून फॉर्म भरण्यासाठी मोठी रॅली काढली. ही रॅली बाजारपेठ मार्गे कोपणेश्वर मंदिर, चिंतामणी चौक अशी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. या रॅलीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी नगरसेवक, आमदार, भाजपचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. ही रॅली काँग्रेस कार्यालयाजवळ आली असताना अजय पासी, सिद्धार्थ उर्फ सिद्धू अभंगे यांच्यात बाचाबाची झाली आणि भर रॅलीत जोरदार हाणामारी झाली. विशेष म्हणजे या रॅलीत पोलीस असूनही ते फक्त बघ्याची भूमिका घेत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सिद्धू अभंगे हा शिंदे यांच्या अवतीभोवती वावरत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे फोटोही व्हायरल झाले होते. विरोधकही ठाण्यात गुंडांचा वावर वाढला असून त्यांना खतपाणी घातलं जात असल्याचं, काम केलं जात असल्याचा आरोप करत आहेत. अशातच महायुतीच्या रॅलीत हे 2 गुंड भिडल्यानं गुंडांच्या जोरावर शिंदे गट ही निवडणूक लढवू पाहत आहे का, असा आरोपही आता होत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांना तिकीट मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा नाट्य सुरू झाले. नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर हे लोण ठाण्यातही पोहोचले. मात्र आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानं तुर्तास हे नाराजीनाम्याचं वादळ शमलं आहे. असं असतानाच घोडबंदर पट्ट्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे ओळा माजुळा मंडल अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, सरचिटणीस सचिन शिणगारे, सरचिटणीस जितेंद्र मडवी, जैन प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष राकेश जैन, दिव्यांग विकास आघाडी लोकसभेचे संयोजक डॉक्टर अक्षय झोडगे, पॅनल प्रमुख महेश ताजने, वैद्यकीय सेल अध्यक्षा डॉक्टर अपर्णा ताजने, उत्तर भारतीय सेलचे संयोजक हिरा प्रसाद राय, सुपर वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख तसंच ओळा माजुळा मंडळाचे इतर कार्यकर्ते, पदाधिकारी यांनीही राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे ठाणे लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवली जावी यासाठी राजीनामे देण्यात आले आहेत. ठाणे लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच माजी खासदार डॉक्टर संजू नाईक आग्रही होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रचारातही आघाडी घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र महायुतीच्या जागा वाटपात अखेर ठाण्याची जागा शिंदे गटाला गेल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष पसरून अनेकांनी आपले राजीनामे दिले आहेत. हे कार्यकर्ते साहजिकच संजू नाईक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांना वाईट वाटणारच, परंतु ही महायुती असल्यानं ही परिस्थिती निवळेल आणि सर्वजण एकत्र कामाला लागतील आणि महायुतीचा धर्म पाळला जाईल असा विश्वास ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्रही दिसू लागले. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केलाय. म्हस्के हे गुरुवारी सकाळी गणेश नाईक यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले आदी नेते मंडळीही उपस्थित होते. आपण नाईक यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. त्यांच्यासह संदीप नाईक, सागर यांनाही भेटलो असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. मात्र कार्यकर्त्यांशी कुठल्याही भेटीगाठी झाल्या नाहीत. कार्यकर्त्यांची कुठे बैठक झाली याची माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण लहानपणापासूनच नाईक यांना भेटत होतो, त्यावेळी ते देखील कौतुक करत होते. आजही गणेश नाईक यांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय. काही चिंता करायची गरज नाही. नवी मुंबईतून लीड मिळेल. सर्व काही आपण पाहू. काही अडचण असेल तर आपल्याला सांगा, अशा पद्धतीत त्यांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असल्याचंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं. आपण साधारणतः रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. लोकांमधला कार्यकर्ता असून आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे. त्या संधीचे आपण सोने करणार असल्याचा विश्वासही म्हस्के यांनी व्यक्त केलाय. त्यांना शक्तीप्रदर्शनाच्या मुद्द्यावर छेडलं असता आम्हाला शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही. आमची जी शक्ती आहे ती या ठिकाणी दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सराफाकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. शैलेश जैन असे तक्रारदार सराफाचं नाव आहे. मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर सूड भावनेनं आपल्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी वैभव ठक्कर याला झवेरी बाजार येथील JK ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलवलं होतं. त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव, त्यांचे सहकारी, अंगरक्षक आणि 6 ते 7 व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची आणि नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना 5 कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप करत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर आणि अविनाश जाधव यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान सराफाच्या तक्रारीनंतर अविनाश जाधव यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. याबाबत अविनाश जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेनं आपल्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. तसंच एका व्यक्तीनं फोन करून आपल्याला आणि आपल्या पत्नीला डांबून ठेवलं असल्याचं सांगितलं होतं. आपण पोलिसांसह तेथे गेलो असतो असंही जाधव यांनी सांगितलं. ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे तलावपाळी, राममारुती रोड, नौपाडा क्षेत्रात मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती. सकाळी कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नागरिकांचे यामुळे हाल झाले. ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निघाले. ठाणे लोकसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे असल्यानं सकाळपासूनच शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते ठाण्यातील तलावपळी येथील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. दाखल करण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीनं मिरवणूकही काढण्यात आली. ठाणे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बाजारपेठ, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अशा मिरवणुकीचा मार्ग होता. नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे या भागातून मोठ्या बसगाड्या ठाणे शहरामध्ये यामुळे दाखल झाल्या. परंतु याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागला. या बसगाड्या गडकरी रंगायतन परिसरात उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय हे शहराच्या महत्त्वाच्या मार्गावर असल्यानं तलावपाळी, राममारुती रोड, नौपाडा, गोखले रोड आणि टेंभी नाका या भागात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागला.
ठाणे शहरातील विविध भागातून सकाळी कामानिमित्त नागरिक वाहतूक करतात, परंतु या वाहतूककोंडी झाल्यानं नागरिकांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. वाहतूक बदलामुळे पोलिसांनी नागरिकांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवत होते.